सभेला आले तर लोक येतात, नाराज होऊन जातात. यावेळेस नको मोदी. सध्या पक्षांचीच निवडणूक चालू आहे. जनता म्हणून अधिकार आहे आमच्याकडे मतदानाचा. आणि जर इकडे असं चाललं मग पुढे काय होणार आपल्याला माहीत नाही. किंवा आजच्या ज्या जनरेशन आहे, ज्या पुढच्या जनरेशनला हा हेतू होऊ नये की घर फोडाफोडीचं राजकारण करून एकमेकावर टीका करू नये. आजपर्यंत कोणी ह्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर नाही बोलत, कोणी डेव्हलपमेंट मुद्दा नाही बोलत, डेव्हलपमेंटचा विषय नाही बोलत, कोणी पाण्याच्या प्रश्नाबद्दल नाही बोलत, कोणी एज्युकेशन प्रस्तावावर नाही बोलत, कोणी आपल्या नोकरीबद्दल नाही बोलत. हे असे पक्ष फोडून कधी राजकारण करता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे एखाद्या दादाला जो भाग दिलाय त्याच्या कामकाजामध्ये ताईंनी कधी इंटरफेअर केला नाही, तो तिचा मनाचा मोठेपणा होता, म्हणूनच त्याचा गैरफायदा घेतला गेला असं मला वाटतं. बाकीच्या मतदारसंघाचं सोडाच हो, मग अशा खासदाराला आम्ही पुन्हा का निवडून देऊ. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आज आपण आलो तर नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई असं सेंटर आहे. या साईडला मावळ लोकसभा मतदारसंघ पडतो, या साईडला ठाणे लोकसभा मतदारसंघ पडतो. आपण त्याच्या मध्यात आहोत. विशेष म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतात 13 तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे, म्हणजे 4थ्या टप्प्यामध्ये आहे. आणि 5व्या टप्प्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संजोग वाघेरे आणि विशेष हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. म्हणजे इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. तर ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नरेश मस्के आणि उद्धव ठाकरे गटाचे राजेन विचारे, म्हणजे इथे देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलोत आणि विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून पहिला, दुसरा टप्पा तसाच 3ऱ्या टप्प्याचंही आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तिथपर्यंत पोहोचलं देशोन्नती. पण आता आपण या ठिकाणी आलो तर मावळ लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मधात आहोत. या ठिकाणी आपण नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेणार आहोत आणि विशेष म्हणजे निवडणुकीमध्ये नक्की जनता कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नवी मुंबई. नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे. खास म्हणजे आज आपण आहोत नवी मुंबईमध्ये. नवी मुंबई मावळ मतदारसंघामध्ये येत्या 4थ्या टप्प्यात म्हणजे 13 तारखेला निवडणूक आहेत. सध्या आपण जनतेच्या प्रतिक्रिया देशोन्नतीच्या माध्यमातून घेतो. काय सांगणं आहे तुमचं? सध्या महाराष्ट्रामध्ये 3 टप्पे झाले, 3 टप्प्यात अतिशय कमी मतं झालेले आहेत. जनता म्हणून तुमचं काय मत आहे? मोदी सरकारच्या जाहिरातीमुळेच परेशान आहेत लोक. महागाईमुळं मोदी नकोच लोकांना, आणि त्रस्त झालेले आहे महागाईमुळं. तुम्ही विदर्भातले आहेत, काय मत आहे तुमचं? विदर्भात बऱ्याच वेळा मोदींच्या सभा झाल्या, मग ते आश्वासनं देऊन जातात, एकही आश्वासन अजून पूर्त झालं नाही आहे. लोक त्रस्त झालेले आहेत त्यांच्या आश्वासनामुळं. तर लोक त्या सभेला आले तर लोक येतात, नाराज होऊन जातात. यावेळेस नको मोदी, लोकांचं मत आहे. म्हणजे तुम्हाला मोदी नको का लोकांनाच मत नको? मोदी नको, त्रस्त झाले लोक महागाईमुळेच. आश्वासन देऊ हे करतात सर्व परेशान. त्यामुळे जनता आपण पूर्ण नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये तसेच मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आज आपण नवी मुंबईत आहेत. काय मत आहे तुमचं? लोकसभाच्या निवडणूक आहेत, सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? जनता म्हणून मला असं वाटतं की जे निवडणूक चालू आहेत, सध्या पक्षांचीच निवडणूक चालू आहे. त्यांना जनतेशी काय घेणं देणं नाही. आज मतदान मी जरी एखाद्या पक्षाला करतोय, तो मग दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन फक्त सत्तेसाठी बसण्यासाठी बसतो, किंवा मला सीट पाहिजे, मला कॅबिनेटचं मंत्रीपद पाहिजे, आणि त्यासाठी मी भाजप काय किंवा काँग्रेस काय, शिवसेना काय, ठाकरे गट काय, हे गट काय, मला फक्त कॅबिनेटशी इंटरेस्ट आहे. पण असं राजकारण अशा पद्धतीनं चाललं आहे, तर राजकारणाचं सुधारीकरण करण्यासाठी तुम्हाला याच्यात वाटत नाही की जनता म्हणून तुम्हाला जर अधिकार दिले मतदानाचे, तुम्ही काय करणार? जनता म्हणून अधिकार आहे आमच्याकडे मतदानाचा, पण आम्ही जरी फॉर एक्झाम्पल उदाहरणं द्यायचं म्हटलं, नोटाला टाकलं की मला एखादंही कॅन्डिडेट आवडत नाही, तरी हे नोटा किती लोकांपर्यंत पोहोचतात? लोकांना नोटाबद्दल माहिती आहे का? की बाबा ओके, नोटा एक बटन आहे जिकडे मला कुठल्याही कॅन्डिडेटला स्वीकार न करता येतं, किंवा मला कुठलाही कॅन्डिडेट स्वीकार नाही आहे, तुम्ही नवीन कोणतरी उभा करा. हे आहे जनताकडे अधिकार. म्हणजे अतिशय महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय मत आहे तुमचं? येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकडे कसं पाहत आहे? येणाऱ्या इलेक्शनमध्ये मला कसं आहे की आता जे राजकारण चाललं आहे ते फक्त हिंदू मुस्लिम हे चाललं आहे, ते आम्हाला नको आहे. आम्हाला असं घेता पाहिजे जे सर्वांसाठी एक सामान्य काम केलं पाहिजे त्यांनी. असं नको की त्यांनी हिंदूसाठी वेगळं आणि मुसलमानसाठी वेगळं काय केलं पाहिजे. म्हणजे ते तर झालं, पण आता सध्या हे पक्षफुटी झाली वगैरे वगैरे, त्याच्यामुळे जनता कुठे नाराज आहे असं तुम्हाला जनता म्हणून तुम्हाला वाटतं? हां, थोडा आहे. कारण की बघा कसं असतं माहीत आहे का, जसं आमचा एक परिवार आहे समजा, त्यामध्ये फूट झाली
मग ती एक युनिटी असते ती तुटली शेवटी ती. मग ती युनिटी हवी आहे, कारण की आम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आहोत आणि मुंबई तुम्हाला माहिती आहे कॅपिटल आहे, इंडियाची कॅपिटल आहे. आणि जर इकडे असं चाललं मग पुढे काय होणार आपल्याला माहीत नाही. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे जनता खूप नाराज आहे या राजकारणामध्ये आणि आपल्याला खरंच जनतेचं मत जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण परत जनतेपर्यंत पोहोचूयात. नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर आपण चौथ्या टप्प्याच्या निवडणूक आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आलो होतो मुंबईमध्ये. खास आपण पाहतो की तिन्ही टप्प्यामध्ये मतदानाचं प्रमाण कुठेतरी कमी झालं. जनता कुठेतरी नाराज आहे का प्रश्न असताना आपण खास जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आलो होतो आपण नवी मुंबईमध्ये. या ठिकाणचे उद्योजक आहेत जे बंटी राठोड आहेत, हे विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या जवळपास राहणारे आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना थेट विचारूयात की सध्याची परिस्थिती पाहता राजकीय परिस्थितीमध्ये जनता कुठे नाराज आहे का, मतदानाचं प्रमाण कमी होतंय? जनता ॲक्च्युली लीडर लोकांवर नाराज नाही. हा एक मत फॅक्टर आणि जो राजकीय फॅक्टर आहे त्याच्यावर जनतेचं विश्लेषण असं आहे. मी एक आम नागरिक, सर्वसामान्य उद्योजक म्हणून बोलतोय. जनतेने अशा प्रश्नात जनतेला लीडर लोकांनी टाकलेलं आहे की लोकांबद्दल या लीडर लोकांचं काय मत आहे, पुढच्या पिढीला जे आपल्याला जे आपली समोरची नेक्स्ट जनरेशन आहे त्याच्यासाठी एक उणीव म्हणून जे माणसानं आपल्या राजकीय लोकांकडनं हेतू घ्यायला तो पाहिजे. त्याच्यामध्ये मी राजकीय लोकांना हात जोडून नम्र विनंती करतो, एकमेकावर टीका न करता आपल्या देशाच्या, आपल्या राष्ट्राच्या हिताबद्दल टीका करून हिताबद्दल काही माहिती सांगता येईल. आपल्या राज्याचं हित कसं होईल, उद्योगधंद्याचं हित कसं होईल, या वॉटरचं नवीन आता जे पाण्याचं सोल्युशन कसं निघेल त्याच्याबद्दलची माहिती देणे किंवा एका उद्योजकाबद्दल माहिती देणे, एज्युकेशन फील्डबद्दल देणे, काही डेव्हलपर नोकरीबद्दल देणे, या माहितीवर आपण सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे, आपल्या उद्योगात माहिती द्यायला पाहिजे. आणि आज आपण महाराष्ट्रातले जे आपले सगळे आज जे राजकारण झालेलं आहे, फोडाफोडीचं वगैरे जे काय राजकारण झालेलं आहे ते म्हणजे बेसिकली आपल्या ज्या युवा आजच्या ज्या जनरेशन आहे, ज्या पुढच्या जनरेशनला हा हेतू होऊ नये की घर फोडाफोडीचं राजकारण करून एकमेकावर टीका करू नये. कारण एकदा हाऊसमध्ये जाऊन सगळे एकत्रच राहणार आहेत, एकत्रच बोलणार आहेत. पण लोकांवर असा बॅड इफेक्ट पडतोय की गलीगलीतले जे खेड्यागावातले लोक आहेत, जे म्हणजे सिटीतले लोक आहेत, जे काही कार्पोरेट टाईपले लोक आहेत, त्या सगळ्या लोकांमध्ये फूट होते. तर लीडर लोकांना हात जोडून विनंती करतो मी की एकमेकावर टीका न करता हेतू पुरस्कार बोलणं. तुम्ही काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला, बीजेपी काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला, म्हणजे काँग्रेस काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला, म्हणजे उद्धव सेना काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला, शिंदे सेना काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला. पण एकमेकाच्या म्हणजे आपल्या वैयक्तिक त्याच्या बाबी करून त्यानं हे केला, सोबत मित्र होतो आपण, सोबत राहिलेलो, एकदा एक पक्ष चालवलेलो, पक्षासाठी एकंदरीत यावं पण लागलं, या वेगवेगळे मतं मांडावं लागले, तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर वेगळे झाले, कोणाच्या मुद्दा न पटल्याने वेगळे झाले. तो मुद्दा डेव्हलपमेंटचा पार्ट हा वेगळा झाला आणि इलेक्शन पार्ट वेगळा झाला. तर आज आपण एक महाराष्ट्राचे नेते म्हणून आज सर्वसामान्य मी म्हणजे जसं सर्वसामान्य उद्योजक म्हणून कोणावर बी असा एक परिणाम येऊ नये की त्याने त्याचा जो प्रतिकार आहे तर आपल्या लोकांवर इफेक्ट त्याचा असा होऊ नये की मी या पक्षाचा आहे तो पक्षाचा नाही. एक महाराष्ट्रातले आहोत आपण, महाराष्ट्राचं हित सगळ्या लीडर लोकांना मी हात जोडून सांगतो, या आपल्या खासदारांना, आमदारांना, या मंत्री महोदयांना सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्राचं हित बघणं सर आणि आपला हित आपल्या महाराष्ट्राच्या हेतू करून घेणं एवढंच मी म्हणेन. या पक्षफुटीच्या राजकारणामध्ये आम्ही स्वतः भाजपांना विचारला हा प्रश्न की पक्षफुटी झाली तर त्याचा कुठेतरी जनतेवरती जनता नाराज आहे, पण भाजपाचं असं म्हणणं आहे की पक्षफुटी ही विकासासाठी झाली. काय मत आहे? मी हा मुद्दा इम्पॉर्टंट मानत नाही की विकासासाठी जर भाजपाकडं सगळं काही एकत्रित सगळं त्या पक्षांना, हिंदुवादी पक्ष होते, शिवसेना आणि भाजप, ते एकत्र राहून पण केले असते. आता ते जर म्हणत असतील किंवा की आम्ही फुटीचं राजकारण करून आम्ही फुटीच्या राजकारणामध्ये जाऊन फोडून लोकांना आम्ही डेव्हलपमेंट करतो तर नॉट ए वेल. आजपर्यंत कोणी ह्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर नाही बोलत, कोणी डेव्हलपमेंट मुद्दा नाही बोलत, डेव्हलपमेंटचा विषय नाही बोलत, कोणी पाण्याच्या प्रश्नाबद्दल नाही बोलत, कोणी एज्युकेशन प्रश्नावर नाही बोलत, कोणी आपल्या नोकरीबद्दल नाही बोलत, महाराष्ट्र स्टेट काय होतं त्याच्याबद्दल नाही बोलत. प्रत्येक माणूस हा बोलतो की यानं ते केलं, त्यानं ते केलं, त्या लीडरने हे केलं, याने हे केले, आम्ही ते करू, काय करू. मी युवा उद्योजक म्हणून म्हणतो तुम्ही डेव्हलपमेंटबद्दल बोला. जे आज रस्त्याचे काय विकास, लोकल ट्रेनचे जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल बोलणं, जनरल ट्रेन्स जे काय आपल्याला जे लोकांना समस्या आहेत आम नागरिकाला ते जे सोडवतील त्या मुद्द्यावर आपण बोलायला पाहिजे.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशेष की येणाऱ्या पिढीसाठी हे राजकारण कुठेतरी घातक ठरू शकते हे सांगण्याचा उद्देश बंटी राठोड यांनी केला आहे. कारण नवीन पिढीवरती याचे परिणाम वाईट होऊ शकतात. कारण पक्षफुटी जरी झाली, आजच्या राजकारणामध्ये कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये विकास कामांचा उल्लेख न करता एकमेकांवरती फक्त टीका केली जातं आणि हे याच्यासाठी कुठेतरी मतदानाचंही प्रमाण कमी झालं हे स्पष्ट आहे. नक्कीच आता तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये जनता कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो नवी मुंबईमध्ये. विशेष म्हणजे आपल्यासोबत आहेत प्रशांत पाटील सर, जे सध्या महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे. सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आता सध्या निवडणुकीचे 3 टप्पे संपलेत, चौथा टप्पा उद्या आहे आणि पाचवा टप्पाही जवळ आला आहे. सध्या पक्षफुटीच्या राजकारणामुळे जनता कुठेतरी त्रस्त आहे. काय मत आहे तुमचं, काय वाटतं? या देशातील जे राजकारण आपण पाहिलं तर पूर्वीसारखं राजकारण आता या देशामध्ये राहिलेलं नाही आहे. देशातील किंवा केंद्रातील ज्या स्वायत्त संस्था आहेत त्याचा दुरुपयोग हे या ठिकाणी भाजप सरकार या ठिकाणी करत आहे. ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, NI असेल, याचा धाक दाखवून पक्षफोडीचं काम या संपूर्णपणे देशात चालू आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलायचं तर त्यांच्यावरती 75,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला होता. ज्या अजितदादा पवारांवरती आदल्या दिवशी आरोप करताना दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षात घेतलं जातं. तोच प्रकार आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत असेल किंवा तोच प्रकार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना, त्याच्यामध्ये सुद्धा ईडीचा धाक दाखवून त्या प्रकारे शिवसेना फोडली गेली. हे असे पक्ष फोडून कधी राजकारण करता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही या संदर्भात भाजपाला प्रश्न विचारला होता, पण ते म्हणतात की पक्ष फोडलेला नाही, त्यांना विकास कामं आवडले म्हणून अजित पवारही आले आणि अशोकराव चव्हाणही आले. विकास कामं म्हणजे मला एक सांगा, अजितदादा 91ला खासदार होते, महाराष्ट्राचे 4 वेळा उपमुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, 60 आमदार आहेत. मग त्यांना विकास त्यांनी केलाच नाही का? मग विकास त्यांना भाजपच्याच नेतृत्वाखाली करायचा होता का? मग तुमच्याकडे अख्खं महाराष्ट्राचं सरकार तुमच्याकडे होतं. अशोक चव्हाण तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मग तेव्हा तुम्ही विकास केला नाही का? आज तुम्ही भाजपच्या दावणीला बांधून कुठल्या प्रकारचा विकास करताय? जनता काही दूध खुळी राहिलेली नाही आहे. जनतेला सर्व कळतं. हे विकासासाठी गेले नाहीत तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत. जेलची वारी होऊ नये म्हणून यांनी पक्ष बदललेला आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. कालचंच स्टेटमेंट रवींद्र वायकर साहेबांचं आहे, जे शिंदे गटाकडून खासदारकी लढवतात. त्यांनी हेच स्टेटमेंट केलं का मला जेलमध्ये जायचं आहे का पक्ष बदलायचा आहे. त्याच्यापेक्षा पक्ष बदललेला बरा, का जेलमध्ये जाणं माझ्या मिसेसला किंवा मला योग्य नाही आहे आणि मला म्हणजे पक्ष बदलण्याची जरूरत नव्हती सुद्धा मला जाणून दडपशाहीने मला पक्ष बदलावा लागला. हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा असणारा महाराष्ट्र, साधू संतांचा असणारा महाराष्ट्र. महाराष्ट्राचं एक वेगळं वळण आहे, म्हणजे वेगळं चित्र आहे महाराष्ट्राचं. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये थोडापुढीचं राजकारण हे भाजप सरकार करते, हे फार चुकीच्या पद्धतीने करते असं माझं मत आहे. आता सध्याची पण परिस्थिती पाहतो की नाशिकमध्ये जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ठाकरे गटाचे, आम्ही कालच त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि असताना तडीपारची नोटीस देण्यात आली. त्याचबरोबर तुमच्या प्रचार सभेमध्ये इथे 1993चा दहशतवादी आरोपी जो आहे हल्ला करणार ते देखील आहेत. असे आरोप भाजपाकडनं वारंवार केले जातात. निवडणुकाचा संपत आला तरी तुम्हाला असं वाटतं का की निवडणुका जवळ आल्यामुळे हे आरोप होतात? निवडणुका ह्या खऱ्या म्हणजे पारदर्शकता पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे. मतदानाचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो मतदानाचा अधिकार बजावताना त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दडपण असता कामा नये. ज्याला योग्य उमेदवार वाटेल त्या योग्य उमेदवार त्यांनी मतदान केलं पाहिजे, योग्य पक्षाला केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी ह्याच्यावर जास्त धावतोय, त्याला तडीपार करा, त्याला मोक्का लावा, त्याला रासुका लावा, त्याच्यापाठी CBI लावा, त्याच्यापाठी ED लावा, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण या संपूर्णपणे देशात चालू आहे. जास्त करून प्रामुख्याने महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे आणि हे योग्य नाही आहे.
खरंच ह्या गोष्टीतनं कळतं की जनता कुठेतरी त्रस्त झाली आहे. पण आता नुकतीच सगळ्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष लागणारं आणि जे संघ होता लोकसभा मतदारसंघ बारामती, त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. टक्केवारी सगळ्यात कमी म्हणजे 48% समथिंग पॉईंट त्या ठिकाणी टक्केवारी झाली आहे. काय मत आहे तुमचं की मतं कमी पडल्यानंतर कुणाला फटका बसू शकतो? मतदान जेव्हा कमी होतं त्याचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपला बसतो. आणि राहिला बारामतीचा प्रश्न. बारामती हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा असणारा गड आहे. महाराष्ट्र तर आहेच, परंतु बारामती प्रामुख्याने आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या सुप्रियाताई सुळे ह्या कमीत कमी 2 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्याच्यामुळे तिथं कुठल्याही शंका करण्याचं काही कारण नाही आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या 10 जागा आम्ही लढवतो आहे. आणि आमच्या म्हणण्यानुसार किंवा आमच्या माहितीनुसार या 10 पैकी 8 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारकीसाठी निवडून येतील. 8 जागा येतील, पण 2 कुठल्या येणार नाहीत अशी शंका वाटते. ते 2चं मी आता सांगत नाही. त्याही आता त्यांचं मतदान हे 20 मेला आहे. त्याच्यामुळं आत्ताच्या जे निवडणुका झालेल्या आहेत किंवा होणार आहेत त्याच्यामधल्या ज्या आम्ही 10 मधल्या 8 जागा फायनल पकडल्यात. 2 जागेचं पण जेव्हा 20 तारखेचं मतदान होईल त्यावेळी त्याचं चित्र स्पष्ट होईल. आणि महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 30 ते 32 जागा या ठिकाणी निवडून येतील. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्या पक्षफुटीनंतर विशेष म्हणजे शिंदे गटासाठी देखील ही पहिली निवडणूक आहे आणि ठाकरे गटांसाठी ही पहिली निवडणूक आहे. त्याचप्रमाणे शरद पवार गटांसाठी ही पहिली निवडणूक आहे. अजित पवार गटासाठी देखील पहिली निवडणूक आहे. आता जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती, नवी मुंबई. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो होतो नवी मुंबईमध्ये. विशेष म्हणजे राष्ट्रवादी गटाच्या शरद पवार गटांच्या भावना गाणेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. ह्या प्रदेश सरचिटणीस आहेत शरद पवार गटांच्या. आणि विशेष म्हणजे आता मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 4थ्या टप्प्यामध्ये निवडणूक आहेत आणि या 4थ्या टप्प्याच्या संदर्भात आपण त्यांना भेटायला आलो. मॅडम, सगळ्यात महत्त्वाची देशोन्नतीमध्ये तुमचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये 3 टप्पे झाले. 4थ्या टप्प्याचं मतदान आहे आणि 4थ्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की 3 टप्प्यामध्ये मतदानाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. काय मत आहे तुमचं? राष्ट्रवादी सध्या शरद पवार गट जे आहे यांचं सगळीकडे थोडंसं म्हणजे कुठेतरी भावनात्मक लोक जुळलेले आहेत. काय मत आहे? भावनात्मक म्हणजे बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जे काही या लोकांनी म्हणजे जे गद्दार आहेत, जे पक्ष फोडून गेले दुसऱ्या पक्षामध्ये, ते झालेलं लोकांना आवडलेलं नाही. खऱ्या अर्थाने जर आपण बघाल महाराष्ट्राची संस्कृती, तर बाप म्हातारा झाला म्हणून त्याला तुम्ही घरी बसवाल का? त्या ठिकाणी महिला जर एखादी सासरी गेली तर तिने माहेरी येऊ नये, अशा पद्धतीचं जे काही इक्वेशन महाराष्ट्रामध्ये चालले लोकांना बिलकुल आवडत नाही. विकासाचं राजकारण बोलता बोलता स्वतःचा घर भरो राजकारण यांचं चालू आहे. विकास म्हणताना यांच्याकडे दिल्ली ते गल्ली यांच्याकडे सत्ता होती, मग यांनी विकास का केला नाही? आजच अचानकपणे यांना विकासाचं काय पडलं असं? एक महत्त्वाचा मुद्दा की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये त्यांना खूप चांगला रिस्पेक्ट दिला जातो. पण सध्या शरद पवारांवरती बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच भाषणात, बऱ्याच सभेमध्ये काहीतरी अपशब्द वापरले जातात. याच्याने तुम्हाला किंवा राष्ट्रवादीच्या ज्या शरद पवार गटाच्या महिला किंवा बाकी कार्यकर्ते आहेत त्यांना नाराजगी नाही वाटत? खरं तर शरद पवार साहेबांवर बोलल्याशिवाय यांना पुढचं राजकारणच होत नाही. आदरणीय साहेबांवर बोलल्यानंतर यांचा कुठेतरी थोडासा भाव वाढला जातो, नाहीतर यांना कोण किंमत देत नाही. आदरणीय साहेबांवर खरं तर बोरीच्या झाडावर दगडं मारली जातात, बाबळीच्या कधी मारली जात नाही असंच म्हणेन मी. नुकत्याच बारामतीचं मतदान पार पडलं आणि विशेष म्हणजे बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे आणि सुमित्रा पवार म्हणजे घरातलेच दोन्ही मेंबर होते. काय वाटतं तुम्हाला की तिथे काय परिस्थिती होती? मी स्वतः बारामती मतदारसंघाने माझ्या परीने जे काय कार्यकर्त्यांना भेटीगाठी असू दे किंवा मी स्वतः त्या ठिकाणी राहिलोय, बोरवेलला, मुळशी असू दे किंवा पुरंदरच्या भागामध्ये मी स्वतः फिरलोय. त्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः केलेलं जे काम, तळागाळामध्ये असलेले त्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि संसदेत त्यांनी विचारलेले महत्त्वपूर्ण प्रश्न, त्यामुळे त्या 100% निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे. स्वतः सुप्रियाताई सुळेंनी एक गोष्ट सांगितली एका मुलाखतीमध्ये की बारामतीमध्ये अजितदादा पवार होते आणि घरातला मोठा भाऊ त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मी तिथे लक्ष घातलं नाही. जनतेचा बऱ्याच आरोप होता की सुप्रिया सुळेने या ठिकाणी लक्षच नाही घातलं. काय मत आहे याच्याबद्दल? कसं आहे, केंद्रामध्ये ताई आणि राज्यात दादा असं इक्वेशन साहेबांनी जुळून आणलेलं, त्यामुळे एखादा दादाला जो भाग दिला आहे त्याच्या कामकाजामध्ये ताईंनी कधी इंटरफेअर केला नाही. तो तिचा मनाचा मोठेपणा होता, म्हणूनच त्याचा गैरफायदा घेतला गेला असं मला वाटतं.
अगदी अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन पक्ष जे आहेत सगळीकडे पाहतोय आपण, पण जिथे जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे त्या ठिकाणची टक्कर मात्र जोरदार होते. आता देखील इथे मावळ लोकसभा मतदारसंघातही तशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी संजोग वाघेरे आहेत. काय आता निवडणुकीचा उद्या प्रचार थांबतोय, काय परिस्थिती आहे या ठिकाणी, तुम्हाला काय वाटतं, जनता काय कौल देईल? महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र लढत आहोत. खरं तर मागच्या काळामध्ये हे जे काय मागचे श्रीरंग बारणे हे जे काय 10 वर्ष लोकांनी त्यांना निवडून दिले ते 10 वर्षामध्ये एकदाही आमच्याकडे आलेले नाही. आपण बघाल JNPTमध्ये सर्वात मोठी पार्किंग त्यांनी स्वतःला घेतली. त्यामध्ये त्यांचा जो काही कलेक्शन करणारा जो काही माणूस असेल तो फक्त पैसे घेण्यासाठी आला. या विभागातील लोकांमध्ये आमच्याकडे सगळ्यात केंद्र सरकारचे प्रोजेक्ट असताना सुद्धा आमच्या विभागातला एक सुद्धा प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही. आमच्या विभागातील बेरोजगारीचा प्रश्न असू द्या किंवा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एक गाव खोपटा त्यांनी दत्तक घेतलं होतं. आज सुद्धा तुम्ही जाऊन बघा, त्या ठिकाणी डेंग्यूची साथ आलेली आहे. पाण्याचा निचरा नाही, रस्ते नाहीत. त्या गावात एकदा सुद्धा भेटीसाठी ते गेले नाहीत. बाकीच्या मतदारसंघाचं सोडाच हो. मग अशा खासदाराला आम्ही पुन्हा का निवडून देऊ? नौका जरी उमेदवार असला तरी त्यांना कामकाजाचा अंदाज आहे. त्या ठिकाणी पुन्हा पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या अनेक वेळा ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही पुन्हा एकदा या मावळ मतदारसंघातून खासदार म्हणून पाठवणार आहोत. आपण प्रदेश सरचिटणीस आहात राष्ट्रवादीच्या. आता आपले या ठिकाणचे 3 टप्पे संपले, 2 टप्पे बाकी आहेत. 2 टप्प्यातला उद्या 1 टप्पा संपतोय. सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रभरातली जर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट जे आहे, कारण आम्ही ज्या सभेमध्ये गेलो होतो विदर्भात वर्ध्याजवळची जी सभा होती मोदींची, त्याच्यामध्ये फडणवीसांनी सांगितलं की शरद पवारांनीच शिवसेना तोडली वगैरे वगैरे. याचं काय म्हणजे तुमचं काय मत आहे सध्या? बघा, या मोठ्या राजकारणामध्ये मी काय फार बोलणार नाही. खरं तर अनेक वर्ष उद्धव साहेब हे युतीत होते. त्यांना बंद दाराआड ते म्हणतात की त्यांना मुख्यमंत्री बनवायचा शब्द दिला होता. त्यांना काही त्यावेळेस त्यांचा शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड नाराजगी होती कार्यकर्त्यांमुळे. उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आपल्या मित्राचा मुलगा म्हणून त्यांना त्यांच्या पडत्या काळामध्ये साहेबांनी साथ दिली. खरं तर उद्धव साहेबांचा पक्ष असू दे किंवा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष असू दे, हा फुटलाय. हे जे काय चिन्ह वगैरे काढून नेलं आहे, पक्ष फुटलाय, पक्ष स्वतःच्या नावावर करणं अशा याआधी महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय नाही, घडलं होतं. हे लोकांना मुळीच आवडलेलं नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिवसेना या पक्षाला पडत्या काळामध्ये साथ दिली आणि आपल्या मित्राच्या मुलाला बाळासाहेबांचं आणि साहेबांचं असलेलं नातं टिकवण्यासाठी साहेबांनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री. एक महत्त्वाचा मुद्दा हा एक विचारायचा आहे की आता आपण पाहतो की ठाण्यामध्ये देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि इथे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील ठाण्याची परिस्थिती काय आहे सध्या? ठाण्यामध्ये राजन विचारे साहेब हे नक्कीच निवडून येतील, कारण ते उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणाने उभे राहिले. ही गद्दारी लोकांना पटत नाही. हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने कायम संस्कृती जपलेली आहे. म्हणून या ठिकाणी राजन विचारे साहेबांनाच प्रचंड मताने निवडून देतील असं मला वाटते. या ठिकाणी आपण बघाल ते जे काय उमेदवार दिले त्यांचं नावही घेऊ इच्छित नाही. त्यांचे विधानं, त्यांचं जे काय बोलणं असतं हे अगदी टप्पोरी माणसासारखं असतं. त्यामुळे राजन विचारे सारखा सुसंस्कृत माणूसच या ठिकाणी ठाणा मतदारसंघातून निवडून जाईल असं मला ठामपणाने वाटतं. खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय की देशोन्नतीच्या माध्यमातून ही आता तिसरा आणि चौथा आणि 5वा जो टप्पा आहे हा शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नवी मुंबई. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.